स्वतः मी सगळे फॉर्म्युला याद करत लास्ट सांगितले साइन कॉस ते कळलं रे हे एका साइन इज 1 अपॉन कॉस एक्स उलटा म्हणतो साइन आणि कॉस एक्स त्याला तसंच कॉस आणि सेक उलटा असतं आणि tan आणि कॉट एकाने घ्यायचे उलटा इनवर्स फंक्शन आहे साइन आणि कॉस एक्स कॉस फॉर्म्युला वन दोन एक याद होतं ऑटोमॅटिक जस्ट काय केले काय कॉस एक वर साइन सगळे राहिलं हा फॉर्म्युला सेम आहे cos is 1 upon sec so sec वर याला cos सगळे राहिलं sec is 1 upon cos सर एवढं तसेच tan आणि cot tan is 1 upon cot so cot झालं 1 upon tan तर या जर काही असं एक याद होता त्याचा इनवर्स फंक्शन म्हणतात sin आणि cos एक इनवर्स फंक्शन cos आणि sec इनवर्स फंक्शन tan आणि cot इनवर्स फंक्शन cot is 1 upon tan तर tan 1 upon cot जातो त्याच्याच अपोजिट आहे तर ते उलटा केलं की हा फॉर्म्युला भेटतो होय tan is sin upon cos ओके sin आणि cos हे समजा अपोजिट केले ती हायपोटेनस कट जाती अपोजिट पण ऍडजस्टमेंट होतले सेम कॉट आहे तर sin upon cos so cot उलटा असतो cos upon sin जातो तर एक याद तो उलटा देतो तर ते जस्ट फॉर्म्युला उलटा कर सो हे पहिला फॉर्म्युला कसे येईल काय आता हे थोडे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ दिस अँगल 0 30 45 60 90 हे जे ते आता प्रॉब्लेम आहे आता सो हे टेबल याद होतं तरी प्रॉब्लेम आहे इजी बट टेबल कन्फ्यूज याद होतं रे कन्फ्यूज काय टेबल पूर्ण कळता माका इतले शिकणार इझी करून सांगता फर्स्ट पेज आम्ही पोया व्हॅल्यूज कसे येले ते मग या टेबल कसे याद धरप ते सांगता ट्रिक्स ते व्हॅल्यूज कसे येले ते पहिली पोया सो पहिले 45 चा एक्सप्लेन करता 45 कसं येलो व्हॅल्यूज तो सो एक राइट एंगल ट्रायंगल ड्रॉ करता राइट एंगल ट्रायंगल मध्ये 90 डिग्री असतलो सो 45 झाला तो एंगल किती असतलो 45 तर एंगल सम 180 होता तर हा कसा झाला करेक्ट आयसोसेलेस ट्रायंगल असतो याची साइड इक्वल असते सपोज ही साइड किती आहे a तर ही किती असते a आणि ही साइड किती असली 2a स्क्वेअर पायथागोरस थेरमला होय किती येते बेस स्क्वेअर प्लस हाइट स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर किती असलो 2a स्क्वेअर जातो इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर सो हायपोटेनस किती असलो हायपोटेनस स्क्वेअर मग रूट घाल रूट ऑफ 2a स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ 2 तसं उरतो a स्क्वेअर रूट n स्क्वेअर कॅन्सल जाऊन a उरतो सो हायपोटेनस किती मिळेल रूट 2a मिळेल ओके सो आता मी अप्लाय करूया sin ऑफ 45 किती आलो कोणते अप्लाय करू sin इज व्हॉट ऑपोजिट अपॉन हायपोटेनस सो हे कॅन्सल जाते 1 upon root 2 so sin 45 किती मिळाला 1 upon root 2 तस फॉर्म्युला पाहिजे कसं येईल पडा आम्हाला ते फॉर्म्युला आन्सर असते तसेच तू बाकीचे सगळे रेशोज काढायचा cos adjacent upon hypotenuse cos 45 adjacent upon hypotenuse सेम a upon root a कॅन्सल जाऊन 1 upon root 2 याचा आन्सर सेम cos 45 समजा तसेच हे सगळे रेशोज काढूया आता त्याचा अँगल tan 45 opposite upon adjacent a upon a येतो tan 45 a upon a म्हणजे 1 tan 45 is 1 बस फॉर्म्युला तो कसं येईल कळो त्यात 30 60 पोएस 45 और ट्रायंगल 90 म्हणजे कशा येते सांगता पहिली पोया 30 आणि 60 चा ट्रायंगल पोया 0 बरोबर करतो ये तिला याद आहे बरी करणार एक्सप्लेन केला कन्सेप्ट कसे येईल व्हॅल्यूज ते तर डायरेक्ट पार्ट कर ओके म्हणजे ट्रायंगल या तुला एक्सप्लेन केले कसे येईल व्हॅल्यूज ते डायरेक्ट सो आता पोया 30 60 पोया पीडीएफ आणि सो 30 60 काढा आपण इक्विलॅटरल ट्रायंगल घेतला आणि या इक्विलॅटरल ट्रायंगलचा अँगल एक बायसेक्ट आहे ओके इक्विलॅटरल ट्रायंगलचे अँगल्स किती असतात किती डिग्री असतात एक अँगल 60 ऑफ फुल 60 जातलो आणि 60 असतो आणि बायसेक्ट केला का किती असतो बायसेक्ट 30 आणि 30 अँगल किती असतो 90 डिग्री दोन्ही कॉन्ग्रुएंट ट्रायंगल जाते प्रूव्ह करूया कॉन्ग्रुएंट आहे आणि एक टेस्ट लावून सो मागीर हो आणि हो एका 90 90 जातो आता एक म्हाका एक मेळो ट्रायंगल कितलो मेळो
30 60 90 ट्रायंगल मेळप हां काय करूया सो हांव एक साइड ए घेता जाल्यार ही किती जातली ही येत आसतली न्हू आणि फुल किती जातली आणि इट इज इक्विलॅटरल ट्रायंगल सो ऑल साइड्स आर 2 8 2 ही साइड काढूया आता आम्ही न्हू युजिंग पायथागोरस थिअरम काढूया किती पायथागोरस थिअरम a square plus this height square 2a square 2a square whole square लागतला so a square आणि तो डायरेक्ट हांगा हाडटा तो थंय बघूया हायट हांगा नसता हायट साइन दिली हायट तो जाता 4a square minus a square so किती जातले 4a square क्या लिहिलं 2 square 4 आणि a square is a square so height square is 3a square so height किती जातली root 3 so root कहा धरतलो a square असते a जातलो so height किती मेळी root 3a मेळी height हो म्हाका इतलो पार्ट root 3 मेळ्ळो आणि a so आता ट्रिग्नोमेट्रिक रेशो लावया किती आता पळय ट्रिग्नोमेट्रिक रेशो फर्स्ट किती लावया sin लावया sin 30 पळय किती जातलो sin 30 इज ऑपोजिट अपॉन हायपोटेनस a upon 2a जातले a कॅन्सल उरले किती 1 upon 2 फर्स्ट फॉर्म्युला sin 30 हाफ sin 60 पळया sin 60 किती जातलो ऑपोजिट अपॉन हायपोटेनस root 3 upon 2a a कॅन्सल उरले किती root 3 upon 2 फर्स्ट फॉर्म्युला तसी is root 3 upon 2 सो फॉर्म्युला असो येलो त्याचा कन्सेप्ट 45 कळा आमका 30 60 कशे येले कळे अशा बाकीचे फॉर्म्युला काढूया आता आता पळय 0 आणि 90 कसं येलो तो 0 असू शकता अँगल 0 कमी जाते या एकूच लाईन कशी और 0 पळया तो तसा एक ट्रायंगल असा हां रेक्टेंगल ट्रायंगल असा हो असतो 90 सदाच और किती तरी असतो मे बी किती असतो धरूया किती धरूया हां सो आता मग नेक्स्ट स्टेपान किती करतो म्हाका 0 येवपाक जाय हांव कमी करतलो सपोज 10 जालो आणि कमी केलो 5 जालो आणि कमी केलो 1 डिग्री केलो हां साइन म्हटल्यार कितें ऑपोजिट अपॉन हायपोटेनस नो ऑपोजिट अपॉन हायपोटेनस जेन्ना 0 डिग्री येतली तेन्ना ऑपोजिट साइडीक कितें आसतली इट इज क्लोज टू 0 ऑलमोस्ट 0 डिग्री म्हटल्यार 0 आसतली नो ऑपोजिट साइड सो 0 अपॉन हायपोटेनस कितली आसो हायपोटेनस म्हटल्यार बेस जातली ती कितली आसो 0 अपॉन एनीथिंग इज 0 सो sin 0 इज 0 कळ्ळें sin 90 पळोवया पण जर एक किती गेलं तर एक आणि सांगता मरे 90 एक्सप्लेन करता पळय नाही आता तुझ्या पैकी जातं रे सांगता मरे कशें अप्लाय करता पण ही कॉन्सेप्ट एक्सप्लेन करता मागीर प्रॉब्लेम येवया आता 90 डिग्री पळय आता सपोज हो आसा 60 डिग्री आता म्हाका 90 डिग्री आसपाक सो व्हडलो करपाक जाय सो हांव व्हडलो करता इल्लो 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 हो आतां जालो सपोज 80 आनी व्हडलो करता 90 जावना सपोज धरया 85 जालो 90 म्हटल्यार कितें जातलो ऑलमोस्ट ही स्ट्रेट लाइन आसतली पळय स्ट्रेट लाईन हेच्या ऑपोजिट अपॉन हायपोटेनस ऑपोजिट आणि हायपोटेनस सेम इक्वल डिस्टन्स असतले न्हू हेच्या ऑपोजिट आणि हायपोटेनस तीच असतली पळय आणि ते ऑपोजिट अपॉन हायपोटेनस ऑपोजिट हायपोटेनस सेम डिस्टन्स असतले आणि ऍडजस्टमेंट सांगता मरे पहिली पळय ऍडजस्टमेंट 0 जातली न्हू ऍडजस्टमेंट काय आसत ना 0 अपॉन एनीथिंग इज 0 सो cos 90 is 0 sin किती जातलो सेम डिस्टन्स अपॉन सेम डिस्टन्स सपोज हा 10 सपोज ही ऑपोजिट साइड आसली 10 आणि हायपोटेनस ही 10 च जातली न्हू व्हडलो व्हडलो करून एकदा सेम डिस्टन्स जातलो लागीं लागीं सेम इक्वल डिस्टन्स आसतले 10 अपॉन 10 जातले टोटल कितले 1 सो sin 90 is 1 कळ्ळो कशें येयलेले sin 0 चे व्हॅल्यूज sin 90 चे व्हॅल्यूज सिंपल ट्रिक सांगता कशें याद जाता पहिले टेबल एक्सप्लेन करता विथ द हेल्प ऑफ टेबल की हांव रिकमेंड करिना आनी पण म्हणजे शॉर्ट ट्रिक आसा हेच्या खाली इजी
पयली टेबल कशी याद दवरता ते सांगता पळय हो एकूच रो याद धरला पुरो उरलेले फुल टेबल याद धरपाक इजी पळय फर्स्ट sin 0 0 sin 30 हाफ sin 45 1 upon root 2 sin 60 root 3 by 2 sin 90 is 1 कोसान नो हेच टेबल उलटा बरे हांगा 1 येतलो root 3 upon 2 1 upon root 2 half 0 फर्स्ट एक रो याद उरला सेकंड रो व्हेरी इजी तोच रो उलटा हा पळय ओपन हांगा हांगा तसे 10 याद धरपाक न्हू तुका हो फॉर्म्युला याद धरचो पडटा sin upon cos 10 is sin upon cos so हे upon हे कर 0 upon 1 is 0 half upon root 3 upon 2 हे full upon 2 to cancel जातले 1 upon root 3 उरतले तोच तो व्हॅल्यू हांगा तसे सेम 1 upon root 2 divided by 1 upon root 2 root 2 cancel जातले 1 upon 1 is 1 हांगा पळय root 3 upon 2 पेपराचो पिक्चर हांगा सेम पळय हे 2 cancel जातले root 3 उरतले तोच व्हॅल्यू 1 upon 0 is not defined. Maths and any then upon 0 येता पळय तर आन्सर मेळना it cannot be defined so this is not defined कळ्ळे ओके बरें cosec कशे याद धरप पळय cosec हो फॉर्म्युला याद धरचो पडटलो cosec is 1 upon sin so 1 upon 0 is not defined हे उलटा कर 2 upon 1 is 2 root 2 upon 1 is root 2 2 upon root 3 उलटा 1 upon सगळ्यांचे उलटे 1 upon 1 is 1 उलटा करो सेकंड तशें cosचे उलटा करो 1 upon 1 is 1 ये उलटा केला पळय 2 upon root 3 root 2 ये उलटा 2 yes 1 0 upon 1 आते 1 upon 0 not defined जातो कॉटी तशें 10 चे उलटा 0 upon 1 1 upon 0 not defined जातो ये root 3 जातले 1 ये root 3 upon 1 असो 1 upon root 3 जातले उलटा ये 1 upon 0 जातले 0 upon 1 जातले 0 कळ्ळे टेबल कशा करते फर्स्ट एक रो याद उरलो ये एक और असतो सेकंड वा तरी तू काय मातशें इजी करून सांगला टीचर सांगतली हे पाठ करा म्हणटली डायरेक्ट टेबल म्हणटली हे याद धरले प्रॉब्लेम येतले म्हणटली तरी काय सांगला पण कशें याद धरले टेबल हे इताली एक मेथड आणि मागीर एक शॉर्ट ट्रिक आय विल रिकमेंड दॅट इट इज एक्सप्लेन केले कशें याद धरपाक हां सिंपल पळय दोनूच हे ट्रायंगल याद धरा फुली प्रॉब्लेम जातली हे दोन ट्रायंगल याद धरतले हां सामकेच शॉर्ट दोनच ट्रायंगल याद धर त्या ट्रायंगलाचे तुका सगळे व्हॅल्यूज मेळटले 0 आणि 90 सोडून ते मात्र तुका याद धरचे पडटले 0 आणि 90 सो हो एक ट्रायंगल याद धर 30 60 90 हो ट्रायंगल याद धर 30 च्या ऑपोजिट असतलो 1 60 च्या ऑपोजिट असतलो रूट 3 आणि हायपोटेनस असतली 2 आणि हो एक ट्रायंगल याद धर 45 45 90 45 45 90 45 च्या ऑपोजिट सलग 1 असतलो आणि हायपोटेनस असतली रूट 2 हे तुका दोन ट्रायंगल याद उरले हे सगळे रेशोज मेळटले म्हणजे हांगा पळय sin 30 ऑपोजिट ऑफ हायपोटेनस हाफ sin 30 इज हाफ आणि खंयचो सांग तू एक रेशो सांग खंयचो cosec 60 cosec 60 cosec म्हणजे कितें हायपोटेनस अपॉन ऑपोजिट हायपोटेनस अपॉन ऑपोजिट 2 upon root 3 cosec 60 root 3 आणि सांग खंयचो सांग cot 45 cot 45 cot म्हणजे कितें adjacent upon opposite 1 upon 1 is 1 cot 45 1 टेबल याद धरपाची गरजच ना टाइम बरच याद धरले प्रॉब्लेम जातले त्याचा फॉर्म्युला याद उरलो फॉर्म्युला मध्ये याद धरचे पडटा ते सांगला आहे की स्टार्टिंग सो फॉर्म्युला दिला पळय दीज आर लाईफलाईन तुमची एबीसीडी ट्रिग्नोमेट्रीची एक सेंटरची शेडले 30 आहे किती सांग cot 30 आहे cot 30 म्हणजे हांगा cot म्हणल्यार कितें adjacent upon opposite root 3 upon 1 cot 30 root 3 ओके सो ये ट्रायंगल कॉपी करा मैं तो प्रॉब्लेम आ गई और ये मतलब याद रखो sin 0 0 sin 91 cosचे उलटा कर cos 90 0 आतलो cos 0 1 जातलो 10 is sin upon cos 0 upon 1 0 upon 1 मेन फक्त ये दोन याद धर sin आधी याद धर sin 0 0 sin 91 cosचे उलटा जातले 10 चे काडपाक sin upon cos सो ये मातशे फॉर्म्युला तो याद धरचे पडटले वयर दिला ये बेज हे उरलेले काडूया sin is 1 upon cosec so cosec is 1 upon sin ये दोन व्हॅल्यूज पाठ करा आणि हे दोन ट्रायंगल याद धरले 30 60 आणि 45 ते इजी पडटले होय
10 दोनदा किती उरलेले 12 ते हा? थर्ड 10 आणि फोर्थ 10 आपण तो होईल 2 बोला म्हणजे 10 10 is sin upon cos आणि ना cot ते is दोनदा किती किती दोन तासा? 10 हा 10 is 1 upon cot जाता आणि 10 ही बरोबर येता sin upon cos बरोबर येता. आपला ऑप्शनल हय खंयचा पण यूज जाता तो आम्ही पोवचो पडटलो. आम्हाला इझी पडटा इझी नोट कळटा आयडेंटिटी करता येणार का पोवचे पडटले. मी केले हल्ली काय बट कॉपी करा तो ट्रायंगल में प्रॉब्लम आ गया. हाँ तो एक प्रॉब्लम अच्छा है इवैल्यूएट द फॉलोइंग बरोबर. यदि तो एक प्रॉब्लम ऑफ करता सर बरोबर 10 म्हणजे अपोजिट अपॉन आता 10 केलं 10 of 30 ना म्हणजे असेल 45 डिग्री होते अपोजिट होय, 45 degree. हायपोटेनस म्हणजे 1/2 10 of 30 1/2 भैया ऑनलाइन क्लासेस में खाली ना बोलता 10 अपोजिट अपॉन आहे ते चले कॉपी करा बेटा एक प्रॉब्लम सॉल्व करूया आम्ही पहिले व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया लक्षात घ्या ना सो 3 10 स्क्वेअर 30 सो म्हणजे 3 into 10 स्क्वेअर 30 सो 3 into 10 30 30 म्हणजे 10 is what opposite upon adjacent So, one upon opposite upon adjacent 1 upon root 2 अजून जाऊ ना 10 स्क्वेअर म्हटलं पोयावर 2 बारीक असतात दिसती पडा ना एकदा into 1 upon हांगा असतो बारीक शकतो म्हणजे 10 स्क्वेअर सो ह्याच्या एका स्क्वेअर लाव 10 30 स्क्वेअर लाव जरा फुल एका स्क्वेअर लाव एकाच पार्टाक स्क्वेअर हा तो हांव ब्रॅकेट घातले आणि स्क्वेअर घातला तर सगळ्यांक घातला तो रूट कॅन्सल हेरा जे 2 sec स्क्वेअर 45 मैंने गेले पेपर ने sec 45 किती घातला सॉरी sec 45 किती घातलो sec इज हायपोटेनस अपॉन एडजसेंट हायपोटेनस अपॉन एडजसेंट रूट 2 जातो स्क्वेअर plus 1 upon 3 cos 60 cosine cos is adjacent upon adjacent upon hypotenuse 1 upon 2 2 1/2 square ना so डायरेक्शन बरोबर आता हे सॉल्व करू जर से रूट असतं ते कसं करायचं और ना म्हणजे तसे दिसले म्हणजे कॅल्क्युलेशन इझी वाटतं बरं सो हे पळय स्क्वेअर पे कॉल आवता 1 स्क्वेअर 1 जातलो रूट 3 चा स्क्वेअर जातले 3 3 कॅन्सल जातले -2 रूट 2 स्क्वेअर जातलो 2 into 2 प्लस हे डायरेक्ट मल्टीप्लाई कर 1 into 1 1 3 into 2 6 हे सॉल्व करूया 3 into 1 is 3 3 upon 3 जातले -2 into 2 is 4 plus 1 upon 6 हां आता हे एलसीएम लावून करूया तसो सो म्हाका अपॉन एलसीएम किती येतलो 3 आणि 6 आसा सकले सो म्हाका एलसीएम 6 येतलो 3 आणि 6 आसा कळना पळय एलसीएम का काढ सो हे 2 आणि डिवाइड जातले वे त्यांनी कर पाहिजे की 2 3 लो वन भैया त्यांनी कर पाहिजे यहाँ 3 आहे ऑप्शनल आहे तो बोलणार ते कोड जाऊचे ना और भैया 3 into 1 upon 3 3 याचं जाणून मला अडेल तसे करूया तसे करूया तसंच करूया ओके मी ते 1 मायनस सपोज सांगता एकीका पार्ट जावचे ना त्यांना तुका एलसीएम पार्ट काय एक्सप्लेन करता कारण खबर असते ना मे बी तसले प्रॉब्लेम नाही ते एक्सप्लेन करता एलसीएम का काढून झाला एक तर जावते ना पार्ट जावचे ना तुका एलसीएम काढून ते सिम्प्लिफाय करते पडते आणि असं एलसीएम काढ 2 1 3 काढ जाते ना 2 3 6 3 1 3 सो 2 into 3 एलसीएम येतो एलसीएम किती येलो 3 exactly एलसीएम is 6 so म्हाका अपॉन 6 काडपाक जाय डिनोमिनेटर तो कसो काडूया 3 into किती केली जाल्यार 6 येतलो 2 into 2 हां काय ना म्हणटा किती आसा 1 1 so into 6 into 6 हांगा ऑलरेडी 6 आसा त्या काय करपाची गरज नाही into 1 into 1 so किती जातले 3 into 2 is 6 1 6 minus 4 into 6 is 16 24 upon 6 upon 1 upon 6 ಈಗ डिनोमिनेटर सेम नंबर येलो आणि वयले नंबर सॉल्व करूया आता किती जातले 6 minus 24 plus 1 upon 6 ते सॉल्व करचे पडले साइडीक 6 minus 24 किती जातले आन्सर -80 70 plus 1 so -70 जातले आन्सर -70 upon 6 हे आन्सर ये म्हणजे आई ने गेला ते कोण आता इस कट करो नो अटेंड करो आता एलसीएम पार्ट एक्सप्लेन करवा
आता वयले 45 इथे घेऊन होते घेतलो मरे 45 चा व्हॅल्यू म्हणजे मागच्या साईडला इज हायपोटेनस अपॉन एडजसंट काय मागच्या 2 साईडला upon 1 is टेबल बेस आहे 45 व्हॅल्यू घेतलो म्हणजे ऑपोजिट आणि ऍडिशन घेतलं आपण हय 2 upon तर तो वन ऑपोजिट एक टाइम एकतो One. सांग तो वन हा तो ऑपोजिट आणि 3 हा तो ऍडिशन तो म्हाका कळना तर त्यांचे ए बी कडे काय डिमांड ना थंय तिनान Angle दिला न्हू? एंगल sec of 45 सेम 45 सो 45 हांगा खंयचो घेवया आन्सर सेम येतले हूय घे तेच आणि काय आता हांगा 10 30 सो 30 ऑपोजिट खंयचो हा हो आणि एडजसंट खंयचो हा तो तसो अप्लाय करू त्या एंगलाक विथ रिस्पेक्ट टू एंगल 45 असताना काय कन्फ्युजन जावचे ना सॉल्व जातले खंयचो घेतलो एंगल आन्सर सेम येतले हो 45 तो 45 दोघांचे opposite one होता हो. आणि Same आहे. one म्हणून आन्सर सेम येतले आपण सांग किती आले रूट 2 रूट 2 कोण बरं पहिलं रूट 2 तो सेक 45 व्हॅल्यू आणि सबस्टिट्यूट करा इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा इथे सॉल्व करून आन्सर काढा आणि ते 1 upon 2 होते हो 1/2 रे cos 60 चा व्हॅल्यू cos 60 cos is what adjacent upon hypotenuse 60 चे adjacent कोण असा 1 असा so 1 upon hypotenuse किती हा 2 1 हा ओके कॉपी करूया कोई कोणाक कळना ते करता सॉल्व बोर्डार काय 2 into sin square 60 sin is what opposite upon hypotenuse root 3 upon 2 square sin square असा minus 6 into cot square 45 cot is adjacent upon opposite 1 upon 1 answer ठीक आहे 1 आणि 1 square हा तो cot square हा 1 चा answer 5 into cosec square 30 cosec is 30 cosec is hypotenuse upon opposite 2 upon 1 2 आहे आणि स्क्वेअर हा देतो ते सॉल्व कर पाहिजे 2 into root 3 square जातो 3 2 square जातो 4 minus 6 into 1 is 6 plus 5 into 2 square 4 so that 2 into 3 is 6 upon 4 minus 6 plus 5 into 4 is 20 ते सॉल्व कर सेकंड 2 ला 3 ला upon 4 आहे कट करूया ना नाही ते 40 आणि ते दोन्ही 40 मिळत प्लस 40 घेतले प्लस मैं एक्सटेंडिंग कॅपॅसिटी हा एलसीएम काढतो म्हणजे बॅटू काढणी 28 6 जरी म्हणायचं होया पहिले कट करेन जरा माहिती आहे फायनल कट जातले आपले आन्सर सम अपॉन 2 सो उरले किती होईल 3 असा हे हांगा डायरेक्ट मल्टिप्लाय कर 2 into 6 12 plus 2 into 20 40 जातले एक्चुअली एलसीएम पण करपा जाय तशें केला डायरेक्ट असं सगळे पूर्वी तर डायरेक्ट केले आता एक्चुअली मार्क्स नाही तशें का बट मग कळले किती केला आहे ते होय ना वेगळं ना काय करतो ऍक्च्युली 40 12 आणि 40 करते आणि तो 14 घेतलं समजा त्याचं आणि आम्हाला ते पण समजा एकच येतं मल्टिप्लिकेशन केलं 20 minus 6 करून 14 घेतलं 3 upon 2 आणि क्रॉस मल्टिप्लाय हा. केलं ओके हांगा सेम ओके हे सॉल्व हा, केला ते- आमचा हा, ओके ओके ते माहिती 28 आणि 2 ते 14 चे हो काय सेम आहे ना मागे ते Right, जसं right. सॉल्व करून नाही त्याच्यात आन्सर ते आम्ही ते क्रॉस मल्टिप्लाय करून हो, ते 3 plus 28 आणि तू डायरेक्ट एक्चुअली आम्ही डायरेक्ट हे अपॉन काय म्हणतो 1 into 2 जातले into 2 upon 1 into काय लागतं 2 इथे into 2 ते नाही केला 2 6 ते डायरेक्ट केला आपण आम्ही हे सॉल्व करून नाही कसे केले हे कसे करूया त्याचे आन्सर 3 minus 12 इथले 9 minus 9 minus 9 plus 40 plus minus minus 40 9 काढले 31 होते 31 31 upon 2 answer हो That's right.